आरोपींच्या अटकेसाठी मृतदेह आणला खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात। शेलोडी येथील चाकू हल्ल्यातील जखमी इसमाचा मृत्यू झाल्याने तणाव। जुन्या वादातून शेलोडी येथे बापलेकांवर झालेल्या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी आज दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा मृतदेह थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून संताप व्यक्त केला। आश्वासनानंतर मृतदेह शेलोडी येथे नेण्यात आला व अंतिम संस्कार करण्यात आले। जुन्या वादातून तालुक्यातील शेलोडी येथे 2 कुटुंबात हाणामारी झाली होती। यावेळी चौघांनी रघुनाथ गाडे व त्यांचा मुलगा गोपाल गाडे यांना जब्बर मारहाण करत चाकूने भोगसून गंभीररित्या जखमी केले। या वादाने गावात एकच खळबळ उडाली। जखमी गाडे पिता पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी मनोहर गाडे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पवन दशरथ बानाईत, मनोरमा दशरथ बानाईत, दशरथ आत्माराम बानाईत व मोहन दशरथ बानाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी पवन बानाईत याला पोलिसांनी अटक केली आहे। अरे आमचं काम आम्हाला करू द्या ना, ते आरोपी शोधायचं पण पोलिसांचं काम आहे, ते शोधणार पोलीस। आम्ही त्यांना पण अरेस्ट करणार।